जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मित्र शुभम राजेश वायकर। तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की आपल्या वर्कआउटमध्ये बरेच मुवमेंट्स असतात। सो आज आपण बघूया की ते कुठले कुठले मुवमेंट्स असतात आणि त्यांची नावे आणि त्यांचं फंक्शन। ठीक आहे, सो आज आपण पहिला मुवमेंट घेऊया, आयसोलेशन मुवमेंट। सो आयसोलेशन मुवमेंट म्हणजे नक्की काय, तर ज्या एक्सरसाइज मध्ये फक्त एक जॉईंट काम करतो त्या मुवमेंटला आयसोलेशन मुवमेंट असं म्हणतात। सो त्या आयसोलेशन मुवमेंट्स मध्ये बरेच एक्सरसाइज इन्व्हॉल्व असतात की ज्यामध्ये फक्त एक जॉईंट तुमचा काम करतो। मग ते तुमचं बायसेप कर्ल असेल, ट्रायसेप एक्सटेन्शन असेल, असे बरेच प्रकार असतात की ज्यामध्ये फक्त सिंगल जॉईंट काम करतो। इवन लेग एक्सटेन्शन, लेग कर्ल हे असे। सो हे जे सगळे मुवमेंट्स आहेत ह्यामध्ये एकच जॉईंट काम करत असतो। सो त्या गोष्टीला किंवा त्या मुवमेंटला आयसोलेशन मुवमेंट असं म्हटलं जातं। ठीक आहे, सो आता आपण बघूया की आयसोलेशन मुवमेंट्स हे नक्की कसे काम करतात। ठीक आहे, चलो। सो गाईज, आता आपण बघूया की आयसोलेशन मुवमेंट म्हणजे नक्की काय। ठीक आहे, सो आयसोलेशन मुवमेंट म्हणजे एकच जॉईंट ज्या एक्सरसाइज मध्ये इन्व्हॉल्व असतो ती म्हणजे आयसोलेशन मुवमेंट। सो आता आपण बघूया की ती कुठली आहे। सो फॉर एक्झाम्पल, बायसेप कर्ल ही जी एक्सरसाइज आहे तुम्हाला दाखवतो। हे तुम्ही बायसेप कर्ल साठी वेट घेताय। बायसेप कर्ल मध्ये तुम्ही करता काय की सरळ हात वरती उचलता आणि परत खालती घेता, बरोबर, अप डाऊन। सो इथे किती जॉईंट्स काम करतात, तर फक्त एक। सो ही झाली आयसोलेशन मुवमेंट। आणि असे ज्या ज्या एक्सरसाइज मध्ये सिंगल जॉईंट काम करतोय त्या सगळ्या होतात आयसोलेशन मुवमेंट्स, आणि ते होतात आयसोलेशन मुवमेंट्सचे एक्सरसाइज। सो ही होती इन्फॉर्मेशन आयसोलेशन मुवमेंट बाबतीत। असेच बाकीचे जे मुवमेंट्स आहेत त्या बाबतीत बाकी अजून व्हिडिओज बनवणार आहे। सो त्यासाठी माझ्या सोबत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।